नमस्कार. आजच्या आपल्या स्टोरीचे नाव आहे नातं तेच स्वरूप नवं. कथा मोनिका अग्रवाल. आज आमच्या लग्नाचा वाढदिवस असतो. आज सायंकाळी आम्ही दोघं गरमागरम चहाचे घोट घेत गप्पा मारत आहोत. आज लोकांच्या दृष्टीनं आम्ही आदर्श नवरा बायको आहोत. आमचं एकमेकांवर खरोखर खूप प्रेम आहे. पण मधल्या काळातली परिस्थिती खूपच वेगळी होती. त्यावेळी आमचं नातं फार धुरकट होतं. काळजी अन धुराचे ठसके सगळंच असहाय्य झालं होतं. 2 वर्ष कोर्टात केस चालली होती. नवरा बायकोच्या घटस्फोटाचा खटला होता. घटस्फोटाची कारणं खरं तर अगदीच फुसकी होती. घरात घडलेल्या एका अगदीच किरकोळ घटनेबद्दल माझ्या नंदेनं निलेशला खूपच वाढवून अन आक्रस्ताळेपणानं सांगितलं. निलेशने एकदम संतापून माझ्या थोबाडीत मारली. मला हा अपमान सहन झाला नाही. माझा आत्मसन्मान प्रचंड दुखावला. खरं तर घरात मला तसं महत्त्वच नव्हतं. घरकामाची बोलकरीण एवढीच माझी ओळख. घरातल्या कुठल्याही गोष्टीत दखल दिली की सासूबाईंना वाटायचं की मी त्यांची सत्ता हिसकावून घेते आहे. नंदेला वाटायचं तिच्या भावाच्या प्रेमातला मोठा वाटा मी घेते. त्यावरून रोजच धुसफूस व्हायची. निलेशचाही माझ्यापेक्षा त्याच्या आईकडे व बहिणीकडे ओढा अधिक होता. तरीही आमचा संसार रुडूखुडू सुरू होता. एक मुलगाही झाला अन मग तो प्रसंग घडला. मी ताबडतोब मुलाला घेऊन माझ्या माहेरी निघून आले. मला अशी आलेली बघून आई वडील घाबरलेच. त्यांनी माझी खूप समजूत घातली. पण मी ठरवलं होतं आता वेगळं व्हायचं. शेवटी त्यांनीही हात टेकले. दोन्ही बाजूंनी कोर्टात दावा दाखल झाला. खरं तर थोडी तडजोड करून प्रकरण मिटवता आलं असतं. पण निलेशला तो आपला अपमान वाटला. नातलगांनी मध्ये लुडबुड करून प्रकरण अधिकच अवघड करून ठेवलं. नातलगांच्या मते हा प्रकार घराण्याच्या इब्रतीवर बट्टा लावणं होतं. कुटुंबाचं नाक कापलं गेलंय असं काही म्हणा प्रामाणिकही नसतात अन पतिव्रता तर नसतातच. अशा बाईला घरात ठेवणं म्हणजे मुदतीचा ताप शरीरात सांभाळत बसणं आहे. वाईट गोष्टी तर चक्रवाढ व्याजाप्रमाणे वाढतात. दोन्ही बाजूंनी भरपूर चिखलफेक झाली. दोन्ही पक्ष जणू आरोपाची कबड्डी खेळत होते. निलेशनं माझ्यावर वाईट चारित्र्याचा आरोप केला. मीही त्यांनी हुंड्यासाठी छळ केला म्हणून सांगितलं. आम्हाला एक मुलगा होता. 6 वर्षाचं वैवाहिक जीवन आम्ही एकत्र घालवलं होतं आणि आता आम्ही घटस्फोटासाठी भांडत होतो. खरं तर आता आम्ही दोघंही गप्प होतो. शांत आणि निर्विकार वकीलच भांडत होते. 2 वर्ष केस चालली. या काळात आम्ही नवरा बायको वेगवेगळे राहत होतो. दोघांनीही खूप काही सोसलं होतं. मी तर आईकडे आल्या आल्या चांगली नोकरी शोधून मुलाला उत्तम शाळेत ॲडमिशनही मिळवून दिलं होतं. पण एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही दोघींनीही मुलाच्या मनाचा त्याच्या मनस्थितीचा विचारच केला नव्हता. त्याचं मत जाणून घ्यावं असंही आम्हाला वाटलं नव्हतं. मुलाला आमचं वेगळं होणं मान्य नव्हतं. पण सगळं त्याच्या डोळ्यादेखतच घडल्यामुळे तो गप्प होता. हिअरिंगसाठी दोघांनाही यावं लाग. आम्ही एकमेकांकडे तुच्छतेने बघत असू. रागातच असायचो. एकमेकांवर सूड घेण्याचा विचार मनात असायचा. एकमेकांकडे बघून आपापली तोंड फिरवून घेत होतो. बरोबरीचे नातलग सपोटक पेरल्यासारखेच होते. वकील आम्हाला शिकवायचे. कोर्टात काय सांगायचं, कसं बोलायचं. कधीतरी आम्ही एकमेकांबद्दल चांगलंही बोलून जात असू. पण मग सावरून घेऊन पुन्हा पहिल्याप्रमाणे बोलत असू. शेवटी एकदाचा घटस्फोट मंजूर झाला. पूर्वी निलेशबरोबर खूप नातलग असायचे. हळूहळू संख्या कमी व्हायला लागली. निलेशचे नातलग आनंदात होते. दोन्ही वकील आनंदात होते. पण माझ्या आईवडिलांना फार दुःख झालं होतं. माझ्या फायली सांभाळत मी गप्प होते. निलेशही त्यांच्या फायली घेऊन उदास बसले होते. काय योगायोग बघा. त्या दिवशी कोर्टाचं काम थोडं उशिरा सुरू होणार होतं. बाहेर कडक ऊन होतं. त्यामुळे सावलीसाठी आम्ही तिथल्याच एका टी स्टॉलवर बसलो होतो.
आता हा देखील एक योगायोग म्हणायचा की आम्ही नवरा बायको नेमके एकाच टेबलावर समोरासमोर होतो. मी टोमणा मारला. अभिनंदन, तुम्हाला जे हवं होतं तेच आत्ता घडते. तुझंही अभिनंदन, तुलाही हेच हवं होतं. माझ्यापासून वेगळी होऊन तू जिंकते आहेस, निलेशने म्हटलं. मला राहावलं नाही. मी बोलून गेले. घटस्फोटाचा निकाल म्हणजे विजयाचं प्रतीक असतं का? तूच सांग, निलेश म्हणाले. मी उत्तर दिलं नाही. गप्प बसून राहिले. मग म्हटलं, तुम्ही मला चारित्र्यहीन म्हणून माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. बरं झालं अशा स्त्रीपासून सुटका झाली. ती माझी फार मोठी चूक होती. मी तसं म्हणायला नको होतं. फार चुकलं. मला प्रचंड मानसिक त्रास झाला. मी निर्विकारपणे म्हणाले. आवाजात दुःख नव्हतं, संवाद नव्हता. निलेश म्हणाले, मला कळतंय. पुरुष नेहमी स्त्रियांसाठी हे हत्यार वापरतात. हा घाव स्त्रीचं अंतःकरण रक्तबंबाळ करतो. तिचं मानसिक खच्चीकरण होतं. तू शुद्ध, पवित्र आहेस. तुझं चरित्र निष्कलंक आहे. मी इतकी खालची पातळी गाठायला नको होती. मला खरंच वाईट वाटतंय. मी गप्प होते. निलेशकडे बघितलं. काही क्षण तेही गप्प होते. मग एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाले, तूही मला हुंड्यासाठी छळ केला म्हणालीस. पैशांचे लोभी म्हणालीस. मीही खोटंच सांगितलं. मीही चुकलेस. तसं काही नव्हतं. थोडा वेळ कुणीच बोलत नव्हतं. मग मी म्हटलं, मी दुसरं काही म्हटलं असतं, पण तेवढाच चहा आला. तर मित्रांनो, पुढील भाग लवकरच येईल. आणि स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.